तर आज आम्हाला अत्यंत मोठी खुशी आहे, आनंद आहे की ज्युडिशरीमध्ये ज्यांचं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम आहे, ज्या उज्ज्वल निकम यांचे वडील जज होते आणि कायद्याचा आणि त्यांचा बालपणापासूनच त्यांचा जवळचा संबंध आहे. वडील हे जज असल्यामुळं ते वकील झाले आणि त्यांनी जळगावमध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे. त्यानंतर मुंबईमध्ये गेले अनेक वर्षे ते काम करत आहेत. सरकारी वकील म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे. एकतर खैर लांजेचं हत्याकांड होतं, त्या खैर लांजेच्या हत्याकांडामध्ये सगळ्या आरोपींना, बऱ्याच आरोपींना फाशी शिक्षा देण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. सोनई हत्याकांडामध्ये त्याने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेला खैर लांजे हत्याकांडाच्या निकालाच्या नंतर ज्यावेळेला फाशी झाली आरोपींना, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आम्ही उज्ज्वल निकम यांचा सत्कार ठेवला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी त्यांचे अत्यंत जवळचं नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे, मराठा समाज आहे. एवढंच नव्हे तर सर्व समाजाशी अत्यंत जवळचं नातं ठेवणारे अशा पद्धतीचे ते मृदुभाषी असणारे उज्ज्वल निकम आहेत. जरी ते मृदुभाषी असले तरी कोर्टामध्ये मात्र ते अत्यंत सिरियस असतात. म्हणजे कोर्टामध्ये मात्र त्यांची बाजू, आपली बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणारे ते चांगले वकील आहेत. आणि मला या गोष्टीचा मोठा आनंद आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली होती आणि त्या सोसायटीमध्ये जे 11 मेंबर आहेत ट्रस्टीचे, त्याच्यामध्ये 7 मेंबर दलित आणि 4 मेंबर नॉन दलित असावेत, अशा पद्धतीची घटना त्यांनी बनवली होती. आणि दलित आणि सवर्णांना जोडण्याचं एक बाबासाहेबांचं जे समाजकारण होतं, ती भूमिका जी आहे ती बाबासाहेबांची पूर्वीपासूनची आहे. दलित आणि सवर्णांना एकत्र आणणं, दलित मराठ्यांना एकत्र आणणं, त्याच्यामध्येच खरी समानता प्रस्थापित होणार आहे, ही भूमिका त्यांची होती. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जे चेअरमन म्हणून जरी आमच्या सोसायटीमध्ये काय वाद असलेही तरी चॅरिटी कमिशनरनी 2 वेळा निकाल दिलेला आहे की आठवले त्याचे चेअरमन आहे. आणि ज्या वेळेला मला ट्रस्टी म्हणून काही लोकांना घ्यायचं होतं, त्यावेळेला त्या सवर्ण समाजामधला पण दलितांशी अत्यंत जवळचं नातं ठेवणारा, कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित असणारे उज्ज्वल निकम आहे. त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी मेंबर म्हणून मला घेण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये मला आनंद आहे. आणि त्यांना आज उत्तर मध्य मुंबईचं तिकीट मिळालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, JP नड्डाजी, देवेंद्र फडणवीसजी या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो की अत्यंत चांगल्या माणसाला या उत्तर मध्य मुंबईचं तिकीट आपण दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि संसदेमध्ये ते अत्यंत चांगली भूमिका मांडतील अशा पद्धतीची सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि मोदींच्या 400 पारच्या भूमिकेला पाठिंबा देणारे आम्ही सगळे लोक आहोत. आणि त्यामुळं विरोधकांनी किती टीका केली तरी मोदी हे लोकशाही मजबूत करणारे नेते आहेत. मोदी मतं मागण्यासाठी सगळ्या देशामध्ये फिरत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र विरोधक म्हणतायत की लोकशाही धोक्यात आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की अशा आरोपांमध्ये तथ्य नाही आहे. आणि देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आहे. संविधान बदलणार अशा पद्धतीचे अफवा पसरवून समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि त्यांना जे काही करायचं आहे ते करावं इतरांनी, परंतु आमची भूमिका संविधान वाचवण्याची आहे. नरेंद्र मोदींची भूमिका ही दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक आणि सगळ्याच जाती जमातींना न्याय देणारी आहे. त्यामुळं आम्ही सगळे मोदींच्या सोबत आहोत. आणि त्या नरेंद्र मोदी यांनी एका चांगल्या कायदे पंडिताला, कायदे तज्ज्ञाला या उत्तर मध्य मुंबईचं तिकीट दिलेलं आहे. त्याबद्दल नक्कीच आम्हाला प्रचंड आनंद आहे. आणि ते अत्यंत मोठ्या मताने, चांगल्या मताने निवडून येतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि आमचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो त्यांच्या पाठीची ताकदीने उभा राहणार आहे आणि ते प्रचंड मताने निवडून येतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. सुरुवातीलाच मी आठवले साहेबांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन महायुती भाजप
RPI, शिवसेना, राष्ट्रवादी अशी ही महायुती या देशाच्या हितसंवर्धनासाठी एक आलेली आहे आणि या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला जी संधी भाजपने दिलेली आहे त्याकरता मी देशाचे पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमितजी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष श्री आशिषजी शेलार यांचा सर्व आभारी आहे. माझ्या समवेत सहकारी आमदार परखजी आहेत आणि सगळे RPIचे कार्यकर्ते देखील आज मदतीला माझ्यावर आहे. रामदासजी आठवले साहेबांचा परिचय माझा काही वर्षापासूनचा आहे. खैरलांजी दलित हत्याकांड होण्याच्या अगोदर मला आठवतं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की RPIची मागणी आपण हा खटला चालवावा. त्याप्रमाणे मी खटला चालवला. परंतु आठवले साहेब, मी स्पष्टपणे सांगतो की आपलं मन हे फार मोठं आहे, विशाल आहे. कारण हा खैरलांजी खटल्यात मृतांना न्याय मिळाला, आरोपींना फाशी शिक्षा झाली. आपण माझा पत्रकार संघात सत्कार केला होता, अपेक्षा केली होती व्यक्त की मी राजकारणात यावं. त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिला होता आणि आठवले साहेबांनी तेव्हाच मला सांगितलं होतं की तुम्ही RPIचं तिकीट आत्ताच घ्या, मी तुम्ही उभे राहा, निवडून द्या. RPIला मिळालं तर बरं झालं. तर त्यावेळेला राजकारणात माझा येण्याचा विचार नव्हता. परंतु खैरलांजी असेल, सोनई दलित हत्याकांड असेल किंवा इतर महाराष्ट्रात अनेक खटले असतील, जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे उज्ज्वल निकम धावून गेलेला आहे. आज मुंबईचं एक मला विशेष कर्मभूमी असल्यामुळे मी नेहमीच मोदीजी ज्याप्रमाणे एक मनामध्ये ठाम निर्णय घेऊन राज्यकारभार करतात, देशाची प्रतिमा उंचावतात, त्यास मुक्त अंताने आठवले साहेबांनी कविताच्या रूपाने देखील अनेक वेळा दाद दिलेली आहे. आठवले साहेब कुठलाही गंभीर विषय असला की त्यात प्रसंगानुसार कविता म्हणतात, कविता तयार करतात आणि सर्वांना मन जिंकून घेतात. असंच आपण माझं मन जिंकलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला परागजींनी मला सकाळी सांगितलं की आपली ही युती आहे, त्या म्हटलं आपण आठवले साहेबांकडे केव्हा जायचं. त्यांनी ताबडतोब चक्र फिरवली, आपली वेळ घेतली. आपल्याला थोडा माझ्यामुळे वेळ झाला, पत्रकार मला सोडत नव्हते, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. त्यावेळी मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी एक गोष्ट आपल्याला ग्वाही देतो की ह्या मुंबईची सेवा करायची आहे. हा विडा माझ्या मनात मी उचललेला आहे. सुशांत सावंत आमचे अध्यक्ष आहेत, तेही माझ्याबरोबर आहेत आणि तन्मन धनाने सगळे भाजपचे आणि RPIचे ही युती जोरात कामाला लागेल. शिवसेना, राष्ट्रवादी ही देखील लोक आहेत आणि आपण एक वेगळा आदर्श अब की बार 400 बार हा मोदीजींची जी घोषणा आहे त्याच्यात आपण सगळेजण हातभार लावू अशी मला खात्री आहे. आपलं सहकार्य आपण मोठ्या मनाने त्वरित ऑन कॅमेरा कबूल केलं, याबद्दल मी आपला देखील मनपूर्वक आभारी आहे. शेवटी असंच म्हणेल की भाजपा, RPI, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा विजय असो. विरोधकांकडून आता आरोप केले जात आहेत की रमाबाई आंबेडकर त्याच्या आरोपी मनोहर कदम यांना तुमच्यामुळे कठोर शिक्षा झाली नाही आणि खैरलांजी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा होऊ नये हे तुमच्यामुळे झालं, त्यामुळे तुमचा विरोधक ते खापर तुमच्यावरती फोडतायत, सोशल मीडियावरती करतायत, आरोप करतायत. मनोहर कदमला शिक्षा झालेली आहे. मी मनोहर ह्या रमाबाई आंबेडकर पुतळ्याच्या खटल्यामध्ये मी त्यावेळेला पोलिसांचं वकील म्हणून काम करत होतो. त्याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. रमाबाई आंबेडकर जो चौकशी आयोग होता त्याने ते इन्स्पेक्टर कदमला दोषी ठरवलेला आहे. तुमची माहिती थोडी चुकीची आहे. विरोधक, माझ्या माहितीचे विरोधक सोशल मीडियावरती सध्या तुमची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अशा पद्धतीचे लेख प्रसिद्ध केले जात आहेत की तुमच्यामुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला किंवा मनोहर कदम यांना कठोर शासन तुमच्यामुळे झालं नाही. काँग्रेस झालं नाही का? झालं नाही असं त्यांचं नाही झालं ना. मनोहर कदमला शिक्षा दोषी कठोर ती मी केस चालवली नव्हती. मनोहर कदमला मी आयोगापुढे होतो. रमाबाई आंबेडकर पुतळा प्रकरणी, हत्या प्रकरणी मनोहर कदमला फायरिंगच्या चौकशी आयोगाने
दोषी ठरवलं हे त्या खटल्यामध्ये मी होतो. शिक्षेची जी बाब आहे त्याच्यात मी सरकारी वकील नव्हतो. आठवलं सर, युतीचं तुम्ही हे केलं. मनोज जरांगेंनी आज दावा केलाय की मनोज जरांगे पाटलांनी दावा केलाय की मराठा समाज महायुतीसोबत नाही, म्हणून मोदींना महाराष्ट्रामध्ये भरपूर सभा घ्याव्या लागतात. खरं खरं वाटतं? मला वाटतं मनोज जरांगे पाटील आमचे मित्र आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. परंतु मराठा समाज हा आमच्या महायुतीसोबत आहे, एनडीए सोबत आहे. मराठा आरक्षणासाठी मात्र तो जरांगे पाटील यांच्यासोबत आहेच आहे. पण या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज आमच्यासोबत आहे. कारण मराठा समाजाला लोकशाही माहिती आहे. मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत आहे, पण मतं देण्यासाठी तो आमच्यासोबत आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. पूर्वीचे शशिकांत पवार यांनी सुद्धा अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केलेली होती. त्यांनी प्रयत्न केले होते पॉलिटिकली, पण ते म्हणजे पक्ष म्हणून असे तेवढे स्ट्रॉंग होऊ शकले नाहीत. आणि मराठा समाजाची मतं सगळी पक्षांना मिळत होती. त्यामुळं मोठ्या संख्येनं मराठा समाज आमच्यासोबत आहे. आम्हाला मोदींच्या सभांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाची प्रचंड मोठी संख्या असते आणि त्यामुळं मराठा समाज हा या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं आमच्यासोबत आहे. सर, निकम साहेबांनी आता तुमच्या कवितेचा उल्लेख केला. आज निकम साहेब तुम्हाला भेटायला आले. आज काही एखादी कविता सुचते का? निवडणूक आहे आता कविता म्हणजे आता एक तर म्हणजे उत्तर मध्य मुंबईचं होणार आहे उज्ज्वल. उत्तर मध्य मुंबईचं होणार आहे उज्ज्वल, कारण आता त्या ठिकाणचे खासदार बनणार आहेत निकम उज्ज्वल. सर हिंदी में बाइक हाँ, तो मतलब आज हमें बहुत बड़ी खुशी है कि उज्ज्वल निकम जी एक बहुत बड़े कायदे पंडित है. उज्ज्वल निकम जी एडवोकेट के नाते, वकील के नाते उन्होंने बहुत सारी केसेस को मतलब अपनी भूमिका रखकर बहुत सारे लोगों को सजा देने का काम किया है. और आज उत्तर मध्य मुंबई का जो टिकट है ये भारतीय जनता पार्टी ने मतलब उज्ज्वल निकम जी को ये टिकट दे दिया है. ये बहुत ही अच्छे इंसान को ये टिकट दे दिया है. वो जलगांव के जरूर रहने वाले हैं, लेकिन कौन बोलता है वो बाहर के हैं. मुंबई में रहने वाले 99.99% लोग बाहर के हैं, लेकिन यहाँ कई सालों से रहते हैं. हम भी बाहर के हैं, लेकिन हम मुंबई में रहते हैं, हम यहाँ के वोटर हैं. तो इससे तो मुझे लगता है कि उज्ज्वल निकम जी एक अच्छे कैंडिडेट के रूप में भारतीय जनता पार्टी ने मतलब उनको टिकट दे दिया है. इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी का, माननीय अमित शाह जी का, माननीय JP नड्डा जी का, उसके साथ साथ देवेंद्र फडणवीस जी का, चंद्रकांत बावनकुले जी का, आशीष शेलार जी का मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूं कि एक अच्छे इंसान को आपने टिकट दे दिया है. और जो बाबा साहब अम्बेडकर जी को मानते हैं, जिस तरह बाबा साहब अम्बेडकर भी कायदे तज्ञ थे, कायदे पंडित थे. बाबा साहब अम्बेडकर जी लॉ मिनिस्टर भी रहे थे और बाबा साहब अम्बेडकर जी के मूवमेंट से उज्ज्वल निकम जी का बहुत नजदीक का संबंध है. मुझे आपको कहने के लिए बहुत बड़ा आनंद होता है कि बाबा साहब अम्बेडकर ने जो पीपल्स एजुकेशन सोसाइटी स्थापित की हुई थी, तो उस सोसाइटी के चेयरमैन के नाते मैं उसका चेयरमैन हूँ. और माननीय उज्ज्वल निकम जी को मतलब पीपल्स एजुकेशन सोसाइटी में ट्रस्टी मेंबर करने के लिए हमें बहुत बड़ा आनंद हुआ था. हमने उनको हमारे ट्रस्टी पर हमने उनको ले लिया है. और बाबा साहब अम्बेडकर जी ने जो अपनी सोसाइटी बनाई थी उसमें 7 मेंबर दलित होते थे, 4 मेंबर नॉन दलित होते थे. तो उसके कारण मतलब हमने मतलब उज्ज्वल निकम जी को हमारी सोसाइटी में ले लिया है. तो दलित हो, बुद्धिस्ट हो, आदिवासी हो या माइनॉरिटी का हो या जनरल कैटेगरी का हो, सबके साथ उनके संबंध बहुत अच्छे हैं. वो उर्दू भाषी है और बीजेपी ने बहुत ही अच्छे कैंडिडेट का मतलब चयन किया है. हमारे लिए बहुत बड़ी आनंद की बात है. और उत्तर मध्य मुंबई का एक जो चित्र है ये बदलने के लिए उत्तर मध्य मुंबई में एयरपोर्ट भी आता है. उत्तर मध्य मुंबई में बहुत सारे बड़े बड़े लोग भी रहते हैं, बड़े बड़े फिल्म एक्टर रहते हैं, बहुत सारे कलाकार रहते हैं.
और आम आदमी भी रहता है, झोपड़पट्टी के लोग भी रहते हैं, बिल्डिंग के लोग भी रहते हैं। तो मतलब सभी क्षेत्र के लोग यहाँ रहते हैं। तो यहाँ का डेवलपमेंट करने के लिए जरूर मतलब उज्ज्वल निकम जी का बहुत अच्छा उपयोग होगा। वो लोकसभा में अपनी भूमिका ऐसे रखेंगे कि सरकार को उसका मानना ही पड़ेगा। सरकार तो अपनी है, इसीलिए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मतलब जो 400 पार का नारा हमारा है, तो उस नारे को अमल में लाने के लिए मतलब 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा, इसलिए जाग रहा है भारत सारा। 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा, इसलिए जाग रहा है भारत सारा। आज सारे देश में नरेंद्र मोदी है चमकने वाला तारा, और इस चुनाव में इंडिया आघाड़ी के बजा देंगे हम 12। सर आपके लिए एक सवाल। सर पहली बार आप चुनाव लड़ रहे हैं लोकसभा का, तो किस तरीके से इस चुनाव को देख रहे हैं आप? राजनीति मेरे लिए बिल्कुल ये नहीं है। मैंने महाराष्ट्र में कई गंभीर मामले चलाए, अभियुक्तों के खिलाफ चलाए, लेकिन मैं मानता हूं कि समाज का अच्छा कारण करना और देश सेवा करने के लिए भी राजकारण एक अच्छा ऐसा फील्ड है। जो शख्स कहते हैं कि राजकारण में आना बहुत बुरी बात है, उन्होंने भी ये समझना चाहिए कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो हमारी घटना बनाई है, ये इतनी पावरफुल कॉन्स्टिट्यूशन है जो आज पूरे विश्व में इसको रिस्पेक्ट किया जाता है, माना जाता है। और मुझे पूरी उम्मीद है कि जिस महायुति ने, जिस विश्वास से, स्पेशली भाजपा ने, के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी, प्रधानमंत्री मोदी जी, हमारे गृह मंत्री अमित जी और महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र जी फडणवीस और यहाँ के अध्यक्ष, महाराष्ट्र के अध्यक्ष बावनकुळे जी और बंबई प्रदेश के अध्यक्ष आशीष जी शेलार, इन्होंने मुझ पर जो विश्वास जताया उससे मैं जरूर साकार करूंगा। और जो मैं मुंबई मेरी ये कर्मभूमि है, मैं मानता हूँ। वैसे तो महाराष्ट्र के हर डिस्ट्रिक्ट में मैंने केस चलाई है, महाराष्ट्र के हर डिस्ट्रिक्ट में जनता को लगता है कि मैं उसी डिस्ट्रिक्ट से, इतना मेरा अच्छा रिलेशन हमेशा बढ़ा है। आठवले साहब ने बड़े विश्वास से मुझे ट्रस्टी पीपल्स एजुकेशन सोसाइटी पे अपॉइंट किया था, और उसी वक्त मैंने आठवले साहब को बताया कि हमें बाबा साहब ने जो सपना देखा था, उस सपना हमें पूरा करना है। आज भी पीपल्स एजुकेशन सोसाइटी की इतनी जो प्रॉपर्टी है, उसमें से बड़े अच्छे कॉलेज और स्कूल होना चाहिए ताकि गरीब विद्यार्थियों के लिए अच्छा शिक्षा मिल सकेंगे। और आठवले साहब इसके बारे में लगातार एफर्ट्स कर रहे हैं, और हम जरूर आने वाले काल में आठवले साहब को पूरी सहायता करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।